सांगतात, पर्वतेश्वराला काय सांगतात महाराज, कापून टाके सगळं जे ते आलेलं पीक कापून टाक. कुणी म्हणणार हाताशी आलेलं पीक कापायला लावलं आणि याने ऐकलं. गुरु त्याला काय म्हणतात, मी चेष्टेत सांगितलं तू काय ऐकलं. त्यावेळेस तो काय सांगतो, गुरु वाक्य मत काम देणं. मला तुम्ही सांगितलं, मला माहिती चांगलं होणार. मग सगळ्या गावचं पीक गेल्यानंतर 10-10 फाटे पर्वतेश्वरच्या पिकाला फुटतात आणि ते सर्व गावाला पुरेल एवढं धान्य येतं. म्हणून आजपासून गुरुवाक्य माझं काम देणं. काही सेवेकरी दिंडोरीला जातात, मिटिंगला जातात, येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पंच कमिटी आपल्याला ऐकायचंच नसतं. आपण म्हणतो हे खूप शहाणे झाले का, तिथे जाऊन आले काहीतरीच मनाचं सांगतायत, आम्हाला नाही पटत, असं कुठं असतं का. तर आजपासून सगळ्यांनी एक मनाने जे पंच कमिटी सांगेल तशी सेवा करा, नित्य सेवा करा. नाही 11 माळी जमल्या, अपराधीपणाची भावना करून नका. एक तरी माळा करा, एक नाही जमली 11 वेळा तरी करा. आमचं असं आहे, आज 11 माळी करायच्या, 3 अध्याय करायचे, उद्या व्हायचंच नाही. स्वामी चरित्राला हात नाही लावायचा. गुरुचरित्र सप्ताह झाला, होती नाही चिंता पटावर ठेवायची गुंडाळून, हातच लावायचा नाही पुढचे 6 महिने. कृपया असं करू नका, सातत्य ठेवा सेवेचं. महाराजांना तुम्ही आवाज देत असतात, हात मारतात, किती पण मोठं संकट येऊ द्या. आपण काय म्हणतो, श्री स्वामी समर्थ महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. किंवा आपण काय म्हणतो, महाराज बरोबर करणार आहे. मग तुम्ही महाराजांसाठी तुम्ही काय करता, टेक अँड गिव्ह पॉलिसी. तुम्ही एका आरतीला या, महाराज तुमचं ठेवणार नाही, योग्य वेळी देणार. आपल्याला दम नसतो. मी आरतीला येते बाई, मी नैवेद्य घेते बाई, तरी पण काय होत नाही बाई. बाई तुझ्या नशिबात इतकं होतं आधीच, ते कमी कमी करू द्या ना. कारण आमच्या औद्योगिक भाषेमध्ये मार्च एंडला आमचं फायनान्शियल इयर कम्प्लीट होतं, वर्ष. पण एप्रिलला जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, मग ते पहिलं सगळं सोडून देतो ना आपण. मार्चचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तोच एप्रिलचा ओपनिंग बॅलन्स असतो. मग मागचा क्लोजिंग बॅलन्स आपण घेऊन आलेलो आहे ना ओपनिंग बॅलन्स म्हणून. हे सगळं ध्यानात ठेवायचं आपण. काही जणी तर उगाचच नाही का, बाई आमची माझी मैत्रीण आहे, कधीच देवाला जात नाही, कधी देवाला हात जोडत नाही, केंद्रात येत नाही. इतकं चांगलं आहे काय म्हणून सांगू. तिचं नवरा 10-12 हजाराच्या पैठण्या, साड्या, घरात सगळं, बंगला, गाडी, ड्रायव्हर, इतकं तिचं चांगलं आहे. बाई मी एवढं करून माझंच का असं होतंय. बाई तिचं काय चांगलं आहे, पुढं काय होणार तुला काय माहिती. तिचं तुला ऐश्वर्य दिसतंय बाहेरचं, गाड्या, बंगला, दागिने, पण तिच्या हातून काय जोरत असेल तुला माहित नाही ना बाई. त्याच्यामुळे असं तुलना कोणाची करायची नाही. आपल्या सेवेमध्ये तुलना करायचीच नाही. काहींना लगेच आल्याला गुण येतो, काहींना वर्ष 6 महिन्याने येतो, काहींना 2-3 वर्षांनी येतो. वर्गामध्ये पण विद्यार्थी असतात बघा, काही 60% पास होत आहे, काही 90% होत आहे, काही 80% होत आहे. मग मास्तर तर सगळ्यांना सारखे शिकवत असतात. मग ते आपल्या आपल्या बुद्धीनुसार, आपल्या आपल्या प्रारब्धानुसार गोष्टी होत असतात.